मित्रांनो, दिल्लीचं आंदोलन तुम्ही पाहिलं. पेपर लीकचं आंदोलन होतं. मित्रांनो, पेपर लीक करणाऱ्या गुन्हेगारांना अटक झाली. विद्यार्थ्यांसाठी परत पेपर घेण्यात आलं. निकाल लागला, विद्यार्थ्यांना न्याय मिळाला. अरे, त्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा देखील झाला. पण शेतकऱ्याचं काय हाल झालं हे विचारायला आपल्या जवळ कोण आलं? हा प्रश्न नेहमी लक्षात ठेवा. मित्रांनो, जेव्हा एखादा शेतकरी पोटाच्या लेकरासारखं एखादा पीक घेतो आणि तो पीक मालाच्या स्वरूपात मार्केटमध्ये जातो आणि त्या मालाला भाव लागला नाही म्हणून तो शेतकरी मार्केटमध्ये तसाच माल टाकून येतो, तेव्हा त्या शेतकऱ्याजवळ कुठला भडवा, कुठली पक्ष, कुठली संघटना आणि कुठले हे कॉकरेज चॉकलेट जनता पार्टीसारखे लोक त्या शेतकऱ्याजवळ जाऊन, अरे बाबा, तुझं नुकसान झालेलं आहे, हे 4 पैसे घे, परत तोच पीक घे, असं कोणी म्हणतं का? सावकाराला वैतागून कर्जापायी शेतकरी जेव्हा गळ्याला फास लावतो, अरे तो शेतकरी मरतो, तेव्हा त्या कुटुंबाची चेष्टा होते. तेव्हा त्या कुटुंबाच्या लेकराला, त्या शेतकऱ्याच्या बाईला, लेकराला कोणी विचारतं, तुझं घरचं चलन कसं चालतं? नाही ना. मित्रांनो, जेव्हा एखादा शेतकऱ्याची शेत जमीन ही 2-2, 3-3 वर्ष पडीक असते पैसे नाही म्हणून, तेव्हा त्या शेतकऱ्याला कोणी विचारतं का, बाबा का? का तुझ्या शेतात पीक नाहीये? कोणी विचारतं का? कारण त्या शेतकऱ्याजवळ भांडवल नाही, त्या पैसे शेतामध्ये लावण्यासाठी. अरे, हे राजकीय चाळे आमच्या लक्षात आले. तुमचे राजकीय चाळे आमच्या लक्षात आले. बाहेर देशात येऊन तुम्ही इथं राडे केले. चला, चांगली गोष्ट आहे, विद्यार्थ्यांना तुम्ही न्याय मिळवून दिलं. आम्ही तुम्हाला सलाम करतो. अरे, शेतकऱ्यासाठी उपोषण, आंदोलन, मोर्चे काढले त्या नेत्यांनी मंत्रीपद सोडलं का? स्वार्थासाठी तुमचे किडे आमच्या लक्षात आले. आणि शेतकरी म्हणून कोणाच्या पाया पडायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. स्वाभिमान, स्वाभिमान कोणाला विकू नका. हा देश, या भारत देशाच्या या हिंदुस्थानमध्ये, या प्रत्येक या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आहे. आणि म्हणून आम्ही शिवभक्त, रामभक्त आणि राष्ट्रभक्त आहोत. जय हिंद.